संगमनेरच्या घुलेवाडी गावात हरिनाम सप्ताहानिमित्ताने दररोज कीर्तन सुरू असतं। यावेळी राजगुरू नगर येथील संग्राम महाराज भंडारे कीर्तनाला आले होते। सुरुवातीला त्यांनी भक्तिमय रूपात कीर्तन सुरू केलं होतं, पण त्यानंतर त्यांनी हिंदुत्वावर बोलायला सुरुवात केल्याचा आरोप आहे। त्यामुळे उपस्थितांपैकी काहींना त्यांचं हे बोलणं पटलं नाही। त्यामुळे त्यांनी महाराजांचं कीर्तन रोखलं। इतक्यावरच ते थांबले नाहीत, तर त्यांनी महाराजांना देखील धक्काबुक्की केली होती। त्यामुळे कीर्तनाच्या कार्यक्रमात मोठा राडा झाल्याचा आरोप आहे। काल घटनेच्या निषेधार्थ शिवसेनेचे आमदार अमोल खताळ आणि भाजप आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष तुषार भोसले यांच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन केले। या आंदोलनादरम्यान खताळ आणि भोसले यांनी बाळासाहेब थोरात यांच्यावर टीका केली। यानंतर काल रात्री संग्राम बापू भंडारे यांनी संगमनेरमधील कीर्तनानंतर निर्माण झालेल्या राजकीय वादावरून बाळासाहेब थोरातांना इशारा देताना आम्हाला नथुरामजी गोडसे व्हावं लागेल अशी भाषा वापरली होती। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी संग्राम भंडारे यांनी केलेल्या त्या वक्तव्याचा समाचार घेतला, तर सत्यजित तांबेंनीही संग्राम बापू भंडारेंना उद्धट व्यक्ती म्हणत उत्तर दिलं। यावर बाळासाहेब थोरातांनी आज पत्रकार परिषद घेत मी काही महात्मा गांधी नाही अन होऊ शकत नाही, परंतु असा कोणी नथुराम गोडसे समोर आल्यावर विचार अन तत्वासाठी आनंदानं बलिदान स्वीकारेल अशी मोठी प्रतिक्रिया दिली होती। बाळासाहेब थोरातांच्या या प्रतिक्रियेचे संगमनेरसह महाराष्ट्रात भावनिक पडसाद उमटू लागलेत। मात्र कीर्तनात झालेला हा गोंधळ मुद्दाम घडवून आणलाय की याला राजकीय रंग देण्यात आलाय, हा प्रश्न अनुत्तरितच आहे।